पोट आणि वजन कमी करण्यासाठी, फिटनेस चांगला ठेवण्यासाठी जो आजचा दररोजचा 10 मिनिटाचा व्यायाम आहे तो आपला पोटाचा असणार आहे. पोटाचा आणि साईड फॅटचा दोन्हीचा मिळून आज आपण करतोय. टायमर लावतो 10 मिनिटाचा. मॅडम काउंट करतील. पहिल्यांदा वॉर्मअप करूया. ओके, स्टार्ट. पॉझिटिव्ह एकदम राहायचं आहे. 2 3 फुल एनर्जी. 4 5 6 7 8 9 10. फ्रंट बॅक 1 2 मराठी 4 5 6 7 8 9 10. हात समोर. कधी कधी समजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाठीमागून हात. 1 2 3 4 5 पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहा. 7 8 9 10. उलट दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट दिशे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुडघे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जे पहिल्यांदा नवीन लोक बघून करतायत त्यांनी 7 एक. स्टेप करा. 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायाचं अंतर. जे नवीन लोक आहेत त्यांनी फक्त कमी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. जंप करायचे आहेत. 20 जंप करतोय आपण. नवीन लोकांनी 7 ते 10 करा. 1 2 3 4 Full 5 positive आणि 6 energetic 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. ओके, आता आपण बसून आणि झोपून साईड पॅटला पण करणार आहोत. आपण लक्ष द्यायचं आहे. हां, पहिल्यांदा एक खांदा झोपा. साईड पॅट आणि पोटाचा व्यायाम करणार बरं. 1 नवीन दोन, लोकांनी कमी करा. 3 4 5 जुन्या लोकांनी बघा पूर्ण वर नेऊ द्या. 6 7 8 9 10. थोडासा स्पीड घेणार आहे आपण. रोज एक, रेस्ट घेतो तो रेस्ट दोन, घेणार नाही. तीन, नवीन लोकांनी मात्र रेस्ट 4 घ्या. 5 6 जुन्या लोकांनी रेस्ट घ्यायची नाही. 8 9 म्हणजे जबरदस्ती करायची 10. नाही. याचा अर्थ काय जबरदस्तीने वर्कआउट करायचा नाही. हां, हे बघा फक्त एवढंच. जुन्या लोकांनी नवीन लोकांनी हात पाठीमागं. जरा जुने आहेत त्यांनी हात समोर आपल्या हिपच्या बाजूला. आणि जी बरेच दिवस व्यायाम करतात त्यांनी हात पुढे घ्या. हां, एवढंच. 1 2 3 4 कुणी किती 5, किती 6, व्यायाम केला 7, ते मला कमेंटमध्ये टाका. 9 10 10. नवीन लोकांनी फक्त 7च करा. 6 ते 7 6 हात पुढे घेतलाय. 5, जुन्या लोकांनी पूर्ण 4 जुन्या. 3 2 1. रिलॅक्स. हां, आता बघा जे नवीन लोक आहेत त्यांनी हात पाठीमाग घ्या. जरा थोडेसे 15-20 दिवस झाला, महिना झाला त्यांनी हात इथे घ्या. आणि जे बरेच दिवस झाला व्यायाम करतायत त्यांनी हात पुढं. बॉडी थोडी स्ट्रेट पाठीमाग आणि एवढंच. 1 2 3 हात समोर घ्यायचा जुन्या लोकांनी. 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आणि कुणी किती टक्के व्यायाम केला ते मात्र 100% मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे अंदाज येतो की तुम्हाला किती. मी उत्तर नाही कमेंटला दिली तर कमेंट बघतोय. तुमचा अंदाज येतो की किती व्यायाम घ्यायला पाहिजे. हां, जुन्या लोकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करा की अंतराळी बॉडी करण्याची. हात टेकू नका नवीन लोकांनी. आणि जरी नाही जमलं तर हात टेका पुढं. ओके. हां, 1 2 3 4 5 6 7 8
9 आणि 10. सगळं जमतंय, सगळं शक्य आहे. फक्त पॉझिटिव्ह राहा. या जगात दुसरा माणूस करू शकतो म्हणजे आपण पण करू शकतोय. थोडा वेळ जाईल, फक्त गडबड करू नका. ठीक आहे. 1 2 3 4 5 जमत 6 नाही तर हात पुढे टेका. 7 असं काही 8 नाही. 9 10. झोपायचं आहे. नवीन लोकांनी फक्त एवढंच उठा. 1 हे पण उठा येईना तर असं उठा. हा चालतंय. जुन्या लोकांनी मात्र पायवर, आता हात पाठीमागं. ठीक आहे. जुन्या लोकांना नाही जमलं तर रेग्युलर करा. स्टार्ट. 1 2 पुढे जाताना श्वास सोडा. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10. रिलॅक्स व्हायचं. पोटात गोळा आला यायची वाट बघायची नाही. असं वाटायला लागलं की लगेच तिथंच थांबायचं. वाट बघायची नाही गोळा येईपर्यंत. कारण एकतर थंडीचे दिवस आहेत. आला तर परत मजाच होईल. त्यामुळे शिस्तीत करा, गडबड करू नका. हां, एक पाय वर घेतोय आणि हा स्टेप आहे, ही स्टेप असणार आहे. नवीन लोकांनी काय करू लागा, एवढंच करा. नवीन लोक थोडा गुडघा फोल्ड करा. जुन्या लोकांनी पाय स्ट्रेट वर ठेवा अंतराळी आणि हात पाठीमागं आणि या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय नवीन लोकांनी 5 6 किंवा 7. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रेस्ट घ्या. जर वाटलं पोटात दुखतंय तर एका बाजूला व्हायचं. दुखत असेल तर पोटाचे स्नायू रिलॅक्स होऊ देत आणि परत पाठीवर झोपा. पण गडबड अजिबात करू नका. आपलंच पोट आहे, आपलंच वजन आहे, आपणच कमी करायचं आहे. जसं ते हळूहळू वाढत गेलं तसं आता हळूहळू कमी करूया. म्हणजे एका दिवसात कमी करायला जाऊ नका, गडबड करू नका. मला पण काहीतरी काम असू द्या. ओके. हां, नवीन लोकांनी एवढंच करा. पाय खाली टेकायचं नवीन. जुन्या लोकांनी अप्पर बॉडी उचला. पायातलं एक कविताचं अंतर दोन्ही पायात एवढं स्लो. 1 2 3 4 कुणी किती टक्के व्यायाम 5 केला ते कमेंटमध्ये नक्की 6 सांगा. आणि आजचा व्यायाम तुम्हाला कसा 7 वाटला. तर पोटाचा फक्त 8 घेतोय, साईड फॅटर पोटाचा. 9 10. जुन्या लोकांनी 10 कंटिन्यू करा. 9 आपली 8 कुवत 7 शरीराची बघून, मसलची ताकद 6 बघून 5 थांबलं तरी चालतंय. 4 3 2 1. एक. काळजी घ्यायची, गडबड करू नका. एका दिवसात काय कमी होत नाही. त्यामुळं लोअर काय करू नका फक्त. ठीक आहे. हां, आता पाय स्ट्रेट साईडला. 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बसायचं, पाय पाय टाकायचं आहे. नवीन लोकांनी 4 5 किंवा 6 करायला येतले. जुन्या लोकांनी एका वेळेला 10 करायचं एकायला. आणि हात थोडेसे नकळत पुढे घ्या. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय बदलायचा. दुसरा पाय, जो पाय पहिला खाली आहे तो वर घ्या. आता पाय बदलून घ्या. हां, परत स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ज्यांना ज्यांना जेवढं जमतं तेवढंच करा, गडबड करू नका. बऱ्याच वेळा काय होतं, दुखण्याची शक्यता आहे, पोटात गोळा येण्याची शक्यता आहे. जे रेग्युलर व्यायाम करतात त्यांचं ठीक आहे. हां,
हां, नवीन लोकांनी फक्त एवढंच करा. जुन्या लोकांनी हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 आणि अशा प्रकारे आपले 10 मिनिटं चालले आहेत. 6 5 4 3 2 1. आपले 10 मिनिटं झालेले आहेत. लक्षात ठेवा, जसा जमतो तसाच व्यायाम करायचा. तो आम्हाला कारण सांगायचे आहेत. आता आपण 1 मिनिटं मल्लासनात बसणार आहे. मल्लासनात चॅलेंज आहेत ते, ठीक आहे. मल्लासनात बसताना बघा, त्यांना जमल त्यांनी करा. पूर्ण पाय खाली टेकलेला पाहिजे, तळपाय, ठीक आहे. कोपरांनी हातानं आपले पाय बाहेरच्या दिशेने हे करायचे. ओके, टायमर लावतोय. 1 2 3 स्टार्ट. हां, आता लक्षात घ्या की पोट आणि वजन एका दिवसात वाढलेलं नाही. त्याला आपण एका दिवसात कमी करायची अपेक्षा ठेवू नका. हळूहळू दररोज सातत्यानं कमी होते. मी कमी करून देत नाही, कोणी तुम्हाला या जगातली व्यक्ती कमी करून देत नाही. तर तुम्ही जे सातत्य ठेवणार आहात त्यानंच हा 100% रिझल्ट येतो. वाक्य ऐका, शब्द ऐका. मी तुमचं पोट आणि वजन कमी करून देत नाही. तुम्ही जे सातत्यानं करणार आहात, मी फक्त मार्ग दाखवतोय. त्या सातत्यानंच तुम्हाला रिझल्ट येणार आहे. तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे, माझ्या हातात अजिबात नाही. मी फक्त मार्ग दाखवतोय. जसं की एखाद्या व्यक्ती शिक्षक जे असतात शाळेतले, ते शिकवायचं काम करतात. मग तुम्हाला कोणता अधिकारी व्हायचा आहे हे तुमच्या हातात आहे. क्लास 1 डिग्री घ्यायची आहे का कुठलीही साध्या ह्याच्यात जायचं आहे, करायचं आहे, तुमच्या हातात आहे. तसं काम आहे. शिक्षक म्हणून मी तुम्हाला फक्त मार्ग दाखवतोय. त्यातून तुम्ही चॉईस करायचं आहे, सातत्य किती ठेवायचं आहे. साधं गणित, सोपं गणित, संपलं. आणि आपलं 1 मिनिट झालेलं आहे. कुणी चॅलेंज पूर्ण केलं ते नक्की मला कमेंटमध्ये टाका. आणि आजचा व्यायाम किती पर्सेंटेज केला, कसा वाटला ते पण टाका. तुमच्या कमेंटला उत्तर नाही दिलं तर काय गैरसमज करून घेऊ नका. उत्तर देण्यासाठी कमेंट नको आहेत. तुमचा व्यायाम कसा घ्यायचा ह्याच्यासाठी पाहिजेत, ठीक आहे. तर व्यायामाला कारण सांगण्यात व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.